ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी आपल्याला हवी आहे ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 10 नंबरची कंपनी असलेली लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे बघणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपण आपल्या अभ्यासक्रमात सुद्धा पाहिले आहे की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे निफ्टी आहे. निफ्टी म्हणजे काय, तर आपल्या शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील सुमारे 50 कंपन्यांचा समूह म्हणजे टॉपच्या 50 कंपन्यांचा समूह म्हणजे निफ्टी निर्देशांक आहे. तर निफ्टी निर्देशांकाच्या अंकावरून एकूण मार्केटची स्थिती काय आहे याचा बोध होत असतो. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 3 फेब्रुवारी 2026 आणि आपल्या निफ्टी निर्देशांकाचा अंक आज 25,727 अंक ह्या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपला निफ्टी निर्देशांक आज 52 हाय अंकापासून सुमारे 646 अंक इतका खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपला निफ्टी निर्देशांक 52 हायपासून आज सुमारे 2.44% खाली आहे. म्हणजे एकूण मार्केट हे 52 हायपासून सुमारे 2.44% खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनी, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे लार्सन अँड टुब्रो आणि लार्सन अँड टुब्रो ही कंपनी मित्रांनो इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत इरकॉन इंटरनॅशनल, टेक्नो इलेक्ट्रिक, इपॅक प्रीफॅब, ग्रॉडेक, गोयल कन्स्ट्रक्शन, गिरिराज सिस्टीम, माधव इन्फ्रा. तर मित्रांनो, लार्सन अँड टुब्रो म्हणजेच L&T ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत.
मित्रांनो, आज दिनांक आहे 3 फेब्रुवारी 2026 आणि लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीचा एक शेअर्स 4038 रुपये 80 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. आणि मित्रांनो, L&T ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 4195 रुपये आणि 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 2965 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास L&T ह्या कंपनीचा एक शेअर्स 3375 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास L&T ह्या कंपनीचा एक शेअर्स 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 1306 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीचा एक शेअर्स 737 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. मित्रांनो, लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 5,68,120 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 10 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, L&T ह्या कंपनीला 2025 साली 17,687 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 15,569 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 12,624 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 10,291 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 4,688 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते. 6वा मुद्दा, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, L&T ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये कोण कोण येतं, त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा L&T ह्या कंपनीत सुमारे 42.78% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII जे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था, त्यांचा हिस्सा 19.85% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत पब्लिक जे सामान्य जनता, त्यांचा हिस्सा 18.96% आहे. आणि लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग 0% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण L&T ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीला 2021 साली 4,688 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 17,687 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ झालेली आहे. त्यामुळेच L&T ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 3375 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 1306 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 737 रुपयाला मिळत होता, तोच
L&T ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 4,038 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर L&T ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 3375. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 3375 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 1306 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 737 रुपये, आज करंट व्हॅल्यूला 4,038 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीनं ओव्हरऑल जर बघितलं तर 10 वर्षात 737 रुपयाचे 4,038 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजे सामान्यपणे 5.47 पट एवढा रिटर्न्स ह्या कंपनीनं दिलेला आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की L&T ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग 0% आहे, परंतु DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांचा हिस्सा बऱ्यापैकी जास्त आहे, म्हणजे 42.78% आहे. म्हणजे ह्या कंपनीचे सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक हे DII आहेत. ह्या कंपनीचे ते सध्या मालक आहेत. तर मित्रांनो जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते, परंतु L&T ह्या कंपनीत ते 0% आहे. परंतु DIIचे होल्डिंग हे भरपूर जास्त आहे. त्यामुळेच मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की L&T ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. प्रमोटर होल्डिंग ही 0% आहे, परंतु DII म्हणजे विश्वसनीय गुंतवणूकदार आहे DII सुद्धा, तर त्यांचा हिस्सा 42.78% आहे, म्हणजे योग्य आहे. म्हणजे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो L&T ह्या कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे. तर मित्रांनो कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य किंवा उत्तम असली तरी 52 खायपासून त्याच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच निगेटिव्ह बातम्यांमुळे किंवा एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. म्हणजे L&T ह्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे टप्प्याटप्प्याने ह्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सध्या काही हरकत नाही. L&T ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. मित्रांनो L&T ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केले आहेत आणि त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याचे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी ती प्लेलिस्ट पहा ही विनंती. शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्ट पहा ही विनंती. भारत माता की जय.